नमस्कार मित्रांनो. नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही ठरवलं म्हणजे ॲक्च्युली आम्हाला जायचंच होतं कॅम्पमध्ये. सो आम्ही पुणे कॅम्पला जातो आहे. तिथे आम्ही बऱ्यापैकी फूड एक्सप्लोअर करणार आहोत आणि फॅशन फॅशन. या सो कपडे वगैरे बघणार आहोत. तर आम्ही आता निघतो आहे. सो स्टे ट्यून विथ अस. आम्ही पोचलो आहे पुण्यातील कॅम्प ह्या एरियात. आम्ही तिथे बरेचसे स्पॉट एक्सप्लोअर करणार आहोत. त्यातील पहिला स्पॉट आहे अख्तर समोसा. त्यांचे व्हेज नॉनव्हेज समोसे फेमस आहेत. सो आता मी जो समोसा घेतला आहे तो आहे चिकन चीज टिक्का समोसा. सो आता आपण तो टेस्ट करूया. दिसताना इथे तर खूप असा क्रंची दिसतोय, जर तुम्ही समोशात बघू शकता. टेस्ट वाईज छान एकदम. तुम्ही जर याच्यावर झूम केला तर याच्यात जी स्टफिंग दिसते यात बऱ्यापैकी चिकनचे पीसेस चांगल्या प्रमाणात आहे. वरचा जो समोसाचा लेअर आहे तो बऱ्यापैकी क्रंची आहे. समोसा ट्राय करून झाला. इव्हिनिंगची वेळ होती तर चहा तर हवाच. तर त्यासाठी आम्ही गेलो नेक्स्ट डेस्टिनेशन कोहिनूर रेस्टॉरंट. तर मी आता ट्राय करणार आहे कोहिनूरचा बन मस्का. आपण ट्राय करून बघ. तसा ब्रेड हा फ्लफी वाटतोय. बघूया आपण ट्राय करू. ब्रेड थोडासा शिळा वाटतोय. खूप फ्रेश असा नाही आहे. आणि त्याच्या आतमध्ये जे बटर लावलंय ते पण खूप कमी प्रमाणात लावलंय. मला एवढा काही आवडला नाही. ओके ओके. आणि चहा पण ओके. कॅम्पच्या स्ट्रीट्सवर वॉक करत असताना आमची नजर गेली सुंदर अशा कोझी कॅफेवर. तर तिथलं फूड आम्ही ट्राय केलं. सो आपण इथे आलो आहे मॅझोरिनला. ब्राऊन चिकन मयो सँडविच आपण ऑर्डर केला आहे. सो आय एम गोइंग टू जस्ट टेस्ट इट. स्पायसी असं टेस्ट नाही आहे, माइल्ड टेस्ट आहे. ज्यांना स्पायसी पाहिजे असेल तर सो आय विल नॉट गोइंग टू रिकमेंड इट. त्यानंतर आम्ही ऑर्डर केलं आहे थिक शेक आहे, स्ट्रॉबेरी थिक शेक. टेस्ट वाईज इट्स गुड. टेस्ट चांगली आहे. सो आय एम डेफिनेटली गोइंग टू रिकमेंड इट. अँड तुम्ही व्ह्यू पण बघू शकता इथला. पेटपूजा तर झाली होती. त्यानंतर आम्ही डिसाईड केलं की आपण फॅशन स्ट्रीट एक्सप्लोअर करूया. इथे जाताच आम्हाला खूप सारे शॉप्स दिसले ज्यामध्ये सनग्लास, वॉच, क्लोथ्समध्ये इंडियन वेअर्स, वेस्टर्न वेअर्स, फॉर्मल्स, शूज असे सगळ्या प्रकारचे शॉप्स इथे अवेलेबल होते. इथे फक्त गर्ल्ससाठीच ऑप्शन्स अवेलेबल नव्हते तर बॉईजसाठी पण खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल होते. इथे जाण्यासाठी मी तुम्हाला आधी एक डिस्क्लेमर देऊ इच्छिते. जर तुम्हाला सफोकेशनचा त्रास होत असेल तर तुम्ही या लेन्समध्ये एंटर करण्याच्या आधी नक्कीच विचार करा. कारण की इथे व्हेंटिलेशनसाठी खूप कमी जागा अवेलेबल आहे. आणि जर तुम्हाला ट्रॅडिशनल ज्वेलरी बाय करायची असेल तर ती तुम्हाला इथे अवेलेबल नाही आहे. तर इथे आमचे कॅम्पची व्हिजिट एंड होते फॉर टुडे. तर हेमंत, एक्सपिरियन्स कसा वाटला तुला? मी सुरुवातीला मोस्टली फूड स्पॉटपासून सुरुवात केली. एक्सपिरियन्स चांगला होता आमचा. आणि आम्ही जवळपास जे पण फेमस स्पॉट होते फूड स्पॉट बऱ्यापैकी आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आणि आता जे राहिलं आहे ते म्हणजे बऱ्यापैकी तर मोस्टली झालंच आहे. ऑलमोस्ट झालंच आहे. ऑलमोस्ट सगळं झालंच आहे. तर आता आम्ही घरी जातो. दॅट्स इट फॉर द डे. चलो बाय बाय गाईज, टेक केअर. बाय.